Hello, hello. This is the my artifact episode number 2001. 2001. ओके. आजची तारीख आहे 16 ऑगस्ट 2020. वाजले आता रात्रीचे ऑलमोस्ट 8 वाजत आहे, 7:45 झाले. ओके. What I'm saying is that आता मी राईट नाव खूप जास्त स्ट्रेस फील करून राहिलोय. दॅट्स बिकॉज ऑफ दॅट की माझ्यापाशी पैसे नाही आहे. ऑलमोस्ट म्हणजे माझ्यापाशी आता जस्ट पैसे आहे हार्डली 300 रुपये काहीतरी असेल पैसे. ओके. आणि ही एक अशी एक वेळ आली जिथे आपल्यापाशी पैसे नाही आहे. जस्ट गेल्या 4 वर्षामध्ये आपल्यापाशी अशी कधी सिच्युएशन आली नव्हती. आणि आज आपल्यापाशी ही एक अशी सिच्युएशन आली जिथे आपल्यापाशी स्वतःपाशी पैसे नाही आहे. सो आय जस्ट फील रिअली हेल्पलेस. कारण जेव्हा तुमच्यापाशी स्वतःचं काही फायनान्शियल कंडिशन राहत नाही ना, तेव्हा तुम्ही स्वतःचा कॉन्फिडन्स पण लिटल बिट लो करता. आणि कॉन्फिडन्स लो केल्यावर तुमच्या समोर होणारे जे काही काम आहे, म्हणजे जे काही सिच्युएशन्स आहे, इट वॉज गेटिंग लो. म्हणजे तुम्ही दुसऱ्यांपेक्षा स्वतःला कमी समजता. इट इज म्हणजे हाच एक फंड असतो जेव्हा तुम्ही एक फेल होता. म्हणजे जेव्हा तुम्ही असं समजलं की तुम्ही दुसऱ्यांपेक्षा थोडं कमी आहात किंवा लो आहात, तर त्या टाईमला तुम्ही फेल झालेत ऑब्वियसली. सो आय वॉज थिंकिंग अबाउट की अशा प्रकारची कंडिशन कधी यायला नाही पाहिजे. सो दॅट्स वाय आय जस्ट फील लिटल बिट ऑफ स्ट्रेस. आणि मला असं वाटते की ॲक्च्युली कसं आहे की मी 1500 रुपये पिंटीला दिले सुबोधला. त्याची ते चेन काय ते चेन बिझनेस याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हणलं की तू 1,500 रुपये दे बा, त्यानंतर मग तुला बुधवारी पैसे वापस करून दे. सो 1,500 रुपये दिले. ॲक्च्युली बोलतो मी त्यासोबत थोडंसं, म्हणजे तुम्ही बुधवारी देईल म्हणे. आज संडे आहे ॲक्च्युली. तर बोलू आपण त्यासोबत प्रॉपरली आणि म्हणू की तुला तुझे जे काही पैसे आहेत ते तर भेटून जाईल इंटरेस्टचा, पण मला माझे पैसे देऊन दे बा, म्हणजे मी इथे स्वतःला हे घेऊन देऊ. ओके. तर माझ्यापाशी 1,500 रुपये राहील, तर मग थोडा बेटर राहील. दुसरी गोष्ट अशी आहे की वडिलांपाशी फोन नाही आहे आणि आईपाशी आता फोन आहे. ॲक्च्युली झालं काय की माझ्या मामाने, माझे मामा आहे अंकुश मामा. ओके. तर तो खूप दारू पितो जास्त ॲक्च्युली. आणि तर कसं झालं की काल मामानी मामीला मारलं आणि सोबत आईला पण मारलं. आई कुठलीला गेली होती मामीसोबत. मारलं याच्यामुळे बिकॉज ऑफ दॅट की मारलंच काही रिझन होतच नाही आहे. जस्ट बिकॉज ऑफ दॅट की मामाने दारू पिली त्यामुळे जस्ट. आणि तो दारू पिल्यावर तो काही पण करतो. सो इट वॉज लाईक दॅट की आई तिथे सिक्युरिटीसाठी थांबली आहे. म्हणजे आज बाबा गेले होते आईला आणण्यासाठी, बट आई म्हणे थांबतो म्हणे. सो जर याने पुन्हा असा काही तमाशा वगैरे केला तर इट वॉज नॉट गुड. तर त्यामुळे आई तिथेच थांबली आणि वडिलांचा फोन घेऊन थांबली तिथे. आईपाशी फोन वगैरे नाही आहे. ॲक्च्युली कसं आहे की आईला फोन काही कळत नाही, त्यामुळे मी तिला कधी फोन घेऊनच नाही दिला. आणि कसं आहे तिचा फोन कसा आहे, एकदा चार्ज झाला तर ती चार्जवर लावते आणि 1-2 दिवस जोपर्यंत तिला आठवण येत नाही की तिच्यापाशी फोन आहे बा, तोपर्यंत तो फोन तसाच चार्जिंगवर आहे. ऑलमोस्ट करीब
मी बघितलं आहे, एक एक 2-2 दिवस 3-3 दिवस कंटिन्यू चार्जिंगवरच राहते, माहीतच पडत नाही या. आणि तिच्या फोनला कोणी हात लावत नाही, तर त्यामुळे तो तसाच पडून राहतो. आणि कसं आहे की तिचा फोन कसा मग डिस्चार्ज झाला का तो डिस्चार्जच राहतो जोपर्यंत लक्ष जात नाही तोपर्यंत. तर त्यामुळे कसं आहे की तिचा फोन तसाच पडून राहतो. तिचा फोन आता रिसेंटली दुरुस्त केला होता, बट कसं आहे की वेदूने खाली पाडला त्यामुळे त्याचा टच फुटला, तो आता टच काम नाही करत, तर त्याची थोडी प्रॉब्लेम झाली. आणि इट वॉज सो मच थिंग्स गोईंग इनसाइड माय हेड. या खूप साऱ्या गोष्टी माझ्या डोक्यामध्ये येऊन राहिल्या, जाऊन राहिल्या वगैरे वगैरे. सो यस, व्हॉटएव्हर. आज आपण म्हणजे मला असं वाटते की आपण असं टाइम वेस्ट करण्यापेक्षा बेटर आहे आपण आपल्या कामात लागणं. ओके. सो मी म्हणजे 14 तारखेला मी माझी डे 2ची एडिटिंग खतम केली. 14ला ना, 14ला का 15ला नाही, ॲक्च्युली 13ला केली होती. येस, 13 ऑगस्टला केली होती. 14 ऑगस्टला मी ओनली रेकॉर्डिंग केली याची, तो क्वेश्चन अँड आन्सर. आणि 15 ऑगस्टला मी आपल्या आर्टिफॅक्ट एपिसोडची शो रील बनवली. तर कालचा 15 आणि आजची 16, तर ते शो रील कम्प्लीट झाली आणि ते अपलोड पण केली यूट्यूबवर. ओके. आता आजची 16 तारीख आहे, आता उद्या आहे 17. आणि आता आपल्याला नाही का डे 3ची आता आपल्याला स्क्रिप्टिंग करायची आहे आणि स्क्रिप्ट ब्रेकडाऊन करायचे आहे. ओके. आणि इट इज अ व्हेरी मच एसेन्शियल बिकॉज ऑफ दॅट की आता डे 3च्या ह्याच्यामध्ये थोडंसं डुप्लिकेटवाला सीन आहे, तिथे आपल्याला थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे. ओके. तिथे आपल्याला थोडंसं बघावं लागेल की कशाप्रमाणे आपण याच्यामध्ये मॅच करू शकतो. ओके. आणि लवकरात लवकर आपण स्क्रिप्टिंग जर खतम केली तर आपण आपलं समोरचं काम कंटिन्यू करू शकतो, म्हणजे शूटिंगचं काम. ओके. जेवढं लवकरात लवकर आपण काम खतम करू तेवढं बेटर राहील. दुसरी गोष्ट अशी पण आहे की उद्या मला जायचं आहे ड्रायव्हिंग करायला. ओके. कार ड्रायव्हिंग. येस, बिट्टूने गाडी घेतली आणि कसं आहे की माझ्यापाशी लायसन नाही आहे, नाही सोनूपाशी लायसन आहे, माझ्या बहिणीपाशी पण लायसन नाही आहे. ओके. बिट्टूनी गाडी घेतली त्यामुळे आता त्यांनी लायसन्स पण काढायला सुरुवात केली आहे. तर ॲक्च्युली मला असं वाटते की आता आपल्यापाशी गाडी आहे तर आपण एका वेळेस लायसन पण काढून घेऊ आणि गाडी पण शिकून घेऊ. या सो जर आपण असं केलं नाही तर आपण काय करू की जर असं केलं झालं नाही तर मग काय होईल की आपल्याला ड्रायव्हिंग स्कूलवाल्याला पैसे द्यावं लागेल. आणि ड्रायव्हिंग स्कूलवाल्याची जे फीज असते ती ऑलमोस्ट 3-4 हजार रुपये तर असतेच. ओके. आणि लायसन्सचं कमिशन ते वेगळं असते. सो ऑलमोस्ट करीब 5,000 रुपये तो घेईल. ओके. इन्स्टेड ऑफ 5,000 आपण आता शिकू शकतो, कारण हा लॉकडाऊन पिरियड आहे आणि सगळेजण घरी आहे, तर बेटर आहे आपण बिट्टू रोज सकाळी गाडी शिकतो तर मी पण शिकून घेऊ आणि त्यानंतर सोनू पण शिकून घेईल आणि त्यानंतर आपण लायसन्सचं पण काम करून घेऊ. ओके. तर लायसन्सचं काम थोडंसं दूर आहे म्हणा, दूर नाही इन द सेन्स की आपण ॲक्च्युली दूर नाही, ॲक्च्युली इट वॉज लाईक दॅट की याला आपण करू कंटिन्यू. या इट वॉज थोडासा वेळ लागेल या, म्हणजे पहिले उद्या ॲटलिस्ट पहिले फक्त गाडी शिकून घेऊ. जसं गाडी हातात आली का मग आपण थोडंसं लायसनकडे पण वळू. ओके. कारण एकदाचं लायसन बनलं आणि आपल्याला गाडी म्हणजे चालवता आली तर इट वुड बी बेटर. ओके. सो येस, गेले मला असं रिअलाईज होऊन राहिलं की माझ्या वेळेचा खूप चांगला युटिलाइज करून राहिलो. आय जस्ट फील रिअली ग्रेट अबाउट इट. कारण कसं की टाईमचा प्रॉपर युटिलाइज करणं इट इज फार मोर एसेन्शियल. ओके. सो दॅट्स वाय आय एम डुईंग इट. आणि माझ्यामध्ये लिटल बिट ऑफ चेंजेस येऊन राहिले आहे, हलकासा ॲटिट्यूड वाढत आहे आणि त्यानंतर मग मी खूप डीपली विचार करत आहे, एव्हरीडे आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करत आहे. लिटल बिट ऑफ स्ट्रेस आणि स्वतःमध्ये कॉन्फिडन्स पण क्रिएट होऊन राहिला आहे. सो इट वॉज गुड.
मी जे 8-5 एपिसोडची शो रील बनवली आहे, हे शो रील ॲक्च्युली मी दाखवतो कशी आहे शो रील. आता इंटरनेट तर बंद आहे कारण ते यूट्यूबवर आहे. ओके, बट मी तुम्हाला दाखवलं असतं. इट वॉज सो मच अमेझिंग. आताही दाखवू शकते म्हणा, बट आता तेवढे रिसोर्सेस नाही आपल्यापाशी. ओके, सो हा आयफोन वडिलांना देऊन दे ना. म्हणजे हा आयफोन, या आयफोनची प्रॉब्लेम आहे चार्जिंग बोथ, म्हणजे याला खूप चार्ज करावं लागते. यस, म्हणजे हार्डली हा चालेल 1 किंवा 2 घंटा. इट वॉज आपण याच्या व्यतिरिक्त दुसरं काही एक्सपेक्ट करू शकत नाही. त्याच्यामध्ये आपले 1100 रुपये गेले त्या ह्याच्यामध्ये. इट वॉज लाईक दॅट की बहुत सारे पैसे बकावून जाऊन राहिले आणि त्यामुळे मला बहुत बेकार वाटत आहे. येस, आणि अजूनपर्यंत आपण काही स्वतःमध्ये चेंजेस नाही आणू शकलो आहे आणि अजूनपर्यंत आपण आपली शॉर्ट फिल्म नाही बनवू शकून राहिलो आहे. सो आय वॉज रिअली डेस्परेट. येस, आणि मला असं वाटते की आपण जस्ट स्वतःमध्ये काम करत राहिलं पाहिजे आपलं आणि स्वतःवर फोकस राहिला पाहिजे. आणि वन डे वी विल गेट सक्सीड. बिकॉज हे आपलं आहे की आपण हे बनवलंच, म्हणजे आपण एक सक्सेसफुल पर्सन बनवू, हे आपली डेस्टिनी आहे. आणि यासाठी आपण जस्ट मेहनत करणं इम्पॉर्टंट आहे, ना की असं एक प्रकारे गिवअप करणं. कारण टाईट सिच्युएशन तर एव्हरी टाईम असतोच असते, तर त्याला फेस करणं आणि फेस केल्यानंतर त्याच्या समोर दॅट्स व्हॉट आय एम सेइंग. ओके, बोलण्यासाठी काही आहे नाही, बट मला खूप जास्त बोलूशा वाटत आहे. बोलूशा कशामुळे वाटत नाही, बिकॉज ऑफ दॅट की जस्ट बी रिलॅक्स, बी काम. ओके, मोबाईल चार्जिंगवर लाव, डायरी घे आणि लिहून टाक. ओके, जे जे तुला लिहायचे आहे. ओके, स्क्रिप्ट ब्रेकडाऊन आतापासून सुरुवात कर, म्हणजे लवकरात लवकर आपण शूटिंगची सुरुवात करू. ओके, सो आणि अजून काय करायचं आहे आज आपल्याला स्क्रिप्टिंग तर करायचं आहे, स्क्रिप्ट ब्रेकडाऊन पण करायचे आहे. आणि त्यानंतर येस, हेच एक इम्पॉर्टंट काम आहे, स्क्रिप्टिंग आणि स्क्रिप्ट ब्रेकडाऊन. उद्या सकाळी 7 वाजता बहिणीला घेऊन ड्रायव्हिंग करत जायचं आहे आणि त्याच्यानंतर मग आपलं स्क्रिप्टिंग किंवा स्क्रिप्ट ब्रेकडाऊनचं काम करायचं आहे. आणि जसं स्क्रिप्ट ब्रेकडाऊनचं काम खतम झालं तसं आपण आपलं याच्याकडे शूटिंगकडे बोलू. ओके, सो आता ऑलमोस्ट 85 एपिसोडची शूटिंग खतम झाली आहे आणि सगळं काही खतम झालं आहे. सो इट वॉज गुड. तुला असं वाटत नाही का 85 एपिसोड इज काइंड ऑफ रिअली प्रायव्हेट आणि इथे आपण यूट्यूबवर अपलोड केलं होतं? ॲक्च्युली मला असं वाटते की 85 एपिसोड इज अ रिअली एसेन्शियल थिंग. येस, सगळ्यांनी समजा याचा वापर केला. आता मी आम जस्ट गोना से इज दॅट की मी हा व्हिडिओ टाकला आहे. ओके, बट खूप जण याला फॉलो तर नाही करत. ॲक्च्युली याला लोक बघेलच किती, हार्डली 5 किंवा 6 व्ह्यूज येईल. ओके, आणि त्याच्यानंतरही हे लोक याला फॉलो तर करणार नाहीच आहे. यस, ॲक्च्युली हा जो कालचा जो शोरील आहे ना, 85 एपिसोड, हे जे शोरील आहे ना, हे शोरील मी फ्युचरसाठी बनवलेली आहे. या म्हणजे मला माहीत आहे की मी समोर जाऊन सक्सेसफुल होणार आहे. तर पीपल आर ट्राईंग टू नो की मी कशाप्रमाणे या सगळ्या गोष्टी अचीव केल्या माझ्या लाईफमध्ये. तर यासाठी मी हा व्हिडिओ आत्ता अपलोड केला आहे, म्हणजे समोर जाऊन म्हणजे 2-3 वर्षानंतर समजा लोक सर्च करतील का यांनी एक्झॅक्टली काय केलं, तर दे वेंट टू माय चॅनल आणि त्यानंतर त्यांना रिअलाइज होईल की व्हॉट आय डू. येस, ॲक्च्युली हा जो 85 एपिसोड जे शोरील आहे ना, हे फॉर फ्युचर पर्पजसाठी मी काल ॲक्च्युली आजच अपलोड केली. सो दॅट्स वाय, कारण आपल्याला कसं फ्युचरमधून विचार करून आपल्याला आज निर्णय घ्यावा लागतो. या आणि अजून एक गोष्ट मला सांगायची आहे की मी खूप लवकर चिवत्या बनतो यार. येस, माझ्यामध्ये ही एक, कारण मी लोकांवर खूप लवकर विश्वास ठेवतो आणि इट वॉज नॉट गुड. येस, युजली कसं आहे, मी आणि माझ्यामध्ये ती क्वालिटी बिलकुल अपोजिट आहे. येस, म्हणजे माझ्यावर लोक खूप कमी विश्वास ठेवते किंवा समजा मला कोणती गोष्ट सांगायची असेल ना,
ते युजली मी पहिले डिसॲडव्हान्टेजेस सांगतो आणि त्यानंतर मग मी ॲडव्हान्टेजेस सांगतो. बट लोक कसे पहिले ॲडव्हान्टेजेस सांगते, डिसॲडव्हान्टेजेस सांगतच नाही. येस. सो मला जेव्हा पिंटीने मला सांगितलं की मी 3 म्हणजे करीब 1,500 रुपये देईन आणि मला 9,000 रुपये भेटन, तर इट वॉज लाईक दॅट की मला असं वाटलं की चलो यार, इट वॉज रिअली ग्रेट. आणि 9,000 रुपये इन्स्टॉलमेंटने भेटन, म्हणजे 700 रुपये पर हप्ता. तर मला ते काफी कूल वाटलं. बट देन त्यांनी मग आज फोनवर सांगितलं की तुला 2 मेंबर बनवावं लागेल, त्याच्यानंतर तुला ते 9,000 रुपये भेटेल बा. तर याच्यामध्ये आता खूप डाऊटफुल आहे की कसं होईल, का राहील वगैरे. बट इज दॅट थिंग इज दॅट की उद्या मी बोलतो पिंटीसोबत आणि थोडेसे पैसे वापस करून घेतो. बट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की तू ट्रस्ट पुन्हा व्यक्तीवर खूप लवकर ठेवतो पैशाच्या मामल्यामध्ये. या डोंट डू दॅट. येस, जस्ट डोंट डू दॅट. या कारण नाही का, तू पहिले पूर्ण विचारपूस कर, त्याच्यानंतरच तू कर. या आय एम टेलिंग यू. कारण हे 28,000 रुपये आपले गेले. या त्याच्यानंतर आता अशाप्रमाणे लोक समजत तुझ्यासोबत असे बोलत असेल किंवा इट वॉज लाईक दॅट की तेरे में कुछ ना कुछ तो कमी है ना, राईट. सो दॅट्स वाय पीपल आर टेकिंग प्रॉफिट ऑन यू. या सो इम्पॉर्टंट हे आहे की तू तुझ्या क्वालिटीला इम्प्रूव्ह कर. या आणि समजा जर असंच चालत राहिलं तर लोक तुझा फायदा घेईल आणि तुला खूप नुकसान होईल. सो ट्राय टू अंडरस्टँड. ऑब्विसली एक अजून एक असं आहे की प्रवेशने जो मोबाईल घेतला होता, तो मोबाईल त्याने आजपर्यंत वापस नाही केला, राईट. कारण आता वडिलांना फोनची गरज आहे आणि त्याला मागूशाही वाटत नाही. बट ॲक्च्युली त्याला मागतो यार. कारण आता वडिलांपाशी फोन नाही आहे आणि काही ना काहीतरी जुगाड तर करावंच लागेल. आयफोन देऊ शकत नाही कारण त्याची बॅटरीच नाही आहे. सो आणि मी तो ठेवला फोन जस्ट बिकॉज ऑफ दॅट की त्याच्यापासून जे फुटेज होते कॅमेरामधून जे रेकॉर्डिंग होते, इट वॉज क्वाईट गुड. बहुत चांगली शूट केली त्याच्यातून. सो यस, प्रवेशला फोन लाव आणि त्याच्यासोबत बोल की तो छोटासा मोबाईल आहे का तो देऊन देवा. वडिलांचं ॲक्च्युली तो फोनही कसा आहे की तो फोन 3G आहे आणि सिम कार्ड सगळे 4G आहे. तर 4G सिम कार्ड कशाप्रमाणे ऑन करायचं ते पण थोडंसं प्रॉब्लेम आहे. तर सो मच थिंग्स यार. कोणकोणत्या गोष्टीचा विचार करून मलाच नाही करून राहिला आहे. आय वॉज म्हणजे जेव्हा मी खूप जास्त स्ट्रेसमध्ये राहतो तेव्हा मी खूप साऱ्या गोष्टी याला पण विचार करतो, त्याला पण विचार करतो. सो आता राईट ना एवढंच. सो दिस इज दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 2001. आजची तारीख आहे 16 ऑगस्ट 2020. वाजले आता रात्रीचे 8 वाजले आहे, 8 वाजून 8 मिनिट. सो दिस इज. थँक्यू.